वंदन करतो। लहान असतानाचे जे काही वाचिक आणि श्रवणीय अनुभव आहेत त्यानुसार भगूर येथील क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचाही आपल्या घरात फोटो आहे आणि प्रज्वलंत नावाचं मासिक आपल्या घरी दर महिन्याला येते आणि लहानपणापासून ते वाचत होतो। डॉक्टर पी.डी. कुलकर्णी जे इंदोरला हिंदुवा सभेचे एकेकाळी कार्यकर्ते होते, नंतर मग ते माझ्या गावी आले, ते दवाखाना चालवत होते। त्यांच्याकडून मला हिंदू राष्ट्र नावाचं साप्ताहिक वाचायला मिळायचं आणि नंतर मग सावरकरांची ग्रंथ मिळायची। हे माझं लहानपण। 11वी गेल्यानंतर सावरकरांचे जवळजवळ सगळे ग्रंथ मी वाचून काढले होते। नंतर बाबरी मस्जिद जेव्हा पडली तेव्हा मी एक मोठा लेख माझा पेपरला आला होता दुसऱ्या दिवशी, विनायका 7वे सोनेरी पान लिहिले जाते। 6 सोनेरी पानं सावरकरांनी लिहिलं आहे वयाच्या 82व्या वर्षी। डॉक्टर आंबेडकर बोलले होते की या देशाचा इतिहास हा पराजयाचा इतिहास आहे। यांनी सांगितलं त्यावेळेस वयाच्या 82व्या वर्षी 82 इयर्स वयाच्या वेळी सांगितलं की हा या देशाचा इतिहास पराजयाचा नाही विजयाचा इतिहास आहे। मग त्यांनी पुष्यमित्रापासून तो शेवटपर्यंत शिवरायांपर्यंत आणि शेवटचा हा स्वातंत्र्य लढा असे 6 सोनेरी पानं मोठा ग्रंथ लिहिला, संदर्भ ग्रंथ, अभ्यासनीय, संशोधन करून। मग मला असं वाटलं की ही जी मस्जिद पडली आहे हे 7वं सोनेरी पान आहे। नक्कीच तात्याने असं म्हटलं असतं की हे 7वं सोनेरी पान आहे। तो मोठा लेख आला होता तेव्हा मी कॉलेजमध्येच यंग विद्यार्थी होतो। सगळ्यांना असं वाटलं हा कोणतरी मोठ्या माणसाचा लेख असावा, पूर्ण पानभर तो दैनिक मातृभूमी आपल्याला आला होता। त्याच काळामध्ये स्वातंत्र्य सावरकरांचे स्वीय सचिव त्यांनी 16 वर्ष सोबत काम केलं, शांताराम शिवराम सावरकर, उपाख्य बाळाराव सावरकर यांच्यासोबत मला 3 वर्ष काम करण्याचा अनुभव मिळाला। ते जेव्हा वीर सावरकर प्रकाशन चालवायचे आणि विदर्भात आल्यानंतर मग मी त्यांचा कार्यकर्ता, मग खामगाव असो, अकोला असो, अमरावती असो, त्यासोबत जाऊन वीर सावरकर प्रकाशनाची जी काही पुस्तकं असायची त्या पुस्तकाचं त्यांचं ते काम करायचे, त्यांच्यासोबत मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करायचो। नंतर माझं शिक्षण पूर्ण झालं। नंतर प्रज्वलंतमध्ये एक जाहिरात बघितली, विक्रम सावरकर महाराष्ट्र मिलिटरी स्कूल उद्घाटन करीत आहे। मग मी म्हटलं आपण त्यांच्यासोबतच का काम करू नये, आणि मी विदर्भाचा एक तरुण मुलगा कार्यकर्ता म्हणून मुंबईला विक्रम सावरकरांसोबत पुढील 16 वर्ष महाराष्ट्र मिलिटरी स्कूल येथे काम करायला लागलो। मग तिथे शिक्षक सगळीच कामं केली, मला सगळे बापूंनी शिकवलं। बापू हे 16 वर्ष माझे मार्गदर्शक। बापू म्हणजे विक्रमराव सावरकर, स्वामिनी सावरकर हे माझे आई वडिलांसारखेच मला मिळाले आणि त्याच्यासोबत मी तयार झालो। त्यांनी मला काय शिकवलं नाही, पाकिटामध्ये घडी कशी घालावी हे पण शिकवलं। इथून त्यांचं काम झालं। मला आजच्या मुद्द्यावर यायचं आहे, मला हे पाठी तुम्हाला सांगितली पाहिजे। त्यानंतर मिलिटरी स्कूलचा माझा कार्यकाळ संपल्यानंतर मला असं वाटलं की मला सावरकर सुटतो की काय, पण नाही सुटलं। बरोबर निसर्गाने मला नाशिकला आणलं आणि बरोबर भगूरच्या वाटेवरच माझं घर आहे आणि माझ्या समोरून जो रस्ता जातो त्या रस्त्याचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग। हे काहीतरी नियतीचे योग आहेत माझ्या आयुष्यामध्ये। मध्यंतरी माझं एक मोठं पुस्तक आलं होतं की जे खूप गाजलं, सावरकर आंबेडकर एक समांतर प्रवास, ज्याच्या 2 आवृत्त्या निघाल्या आणि 3 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले त्या पुस्तकाला। आणि लोकांना ते पहिल्यांदा काहीतरी वेगळे पण वाटलं। मी इतिहासाचा विद्यार्थी नाही, मी गणिताचा प्राध्यापक आहे। त्यामुळे सावरकर हे माझ्या सोबतीलाच लहानपणापासून आहेत, काय आहे मला कळत नाही, पण एक वेगळं वलय, तेजो वलय, आणि ज्या सानिध्यात माझ्यासारखा सामान्य खेड्यातला मुलगा बहरून जातोय आणि काहीतरी माझ्या हातून घटना होतात, चांगल्या होतात, वेगळे पण होते, हे कसं होते मला कळत नाही। अनेक म्हणतात की सावरकरांचा जो जाईल त्याला आयुष्यामध्ये अन्न हो, तेही माझ्या आयुष्यात आहे। का की हे वळत आहे मित्रांनो, जो सावरकरांना पकडेल त्याला हे असं वळतच आहे। करी घैतले वर्तन आम्ही अंध देणे, लब्ध प्रकाश निसर्ग माने, जे दिव्य अन दाहक असा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे। हे सतीचंच वाण आहे मित्रांनो, जो हे धरेल त्याला आगीचा फुंगास पकडावा लागेल। अनेक लोक पळपुढे बाळून राहिले, पण क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे, असं जर विचार राष्ट्रभक्तीचे विचार मनात असतील तर मग ते दुःख काय, यातना काय
यांच्यापेक्षा यात आणखी कोणत्या मोठ्या आहेत आपल्याला? 3 महिन्यापूर्वी एक मुलगा आहे पुण्याचा, सोहम गायधनी, हा मला बोला, सर सावरकरांवर एवढे आरोप लोक घेत आहेत, मग तुम्ही सांगत असता नेहमी. म्हटलं हो, माझं कामच ते आहे, जे कोणी आरोप करेल त्याला मी उत्तर दिलंच पाहिजे. मला एक मुलाखत हवी आहे तुमची. ठीक आहे. मग तरी 1 तासाची मुलाखत घेतली, तर मी सर्व विश्लेषण केलं आहे, ते पण लोकांना खूप आवडले. मी तुम्हाला टाकली होती मुलाखत ती. तर हे आपलं कामच आहे, हे आपलं कामच आहे. की सावरकर नीती समजणं ही सोपी गोष्ट नाही आहे, येड्या गबळ्याचं काम नाही आहे. ज्याला कृष्ण समजले, ज्याला शिवराय समजले, त्याला आणि त्यालाच सावरकर समजू शकतात. नाहीतर तो मूर्खपणाचे तकलादू काहीतरी अकलाचे तारे तोडून काहीतरी सांगू शकतो. ज्याला शिवराय समजले त्याला सावरकर समजते, ज्याला भगवान कृष्ण समजले त्याला सावरकर समजते. ही कृष्णनीती आहे, शिवनीती आहे, हे सर्वांना समजणारी नाही आहे. शत्रूशी लढताना अनेक पद्धतीने लढता येते. प्रत्यक्ष राणा प्रतापी पद्धतीने फक्त तलवार घेऊन समोर जाणे हाच उपाय नाही आहे. तो आहे शिवराचा उपाय, पण अनेक नीती आहेत. त्यामध्ये विदुर नीती आहे, कपट नीती आहे, युधिष्ठिर नीती आहे, भीष्म नीती आहे. किती नीती आहेत त्यामध्ये? आपल्या देशामध्ये अनेक प्रकारची नीती आहे. त्या नीतीचं कोडून प्यालेलं जे अमृत आहे ते म्हणजे सावरकर. आणि मित्रांनो, आजचा दिवस वेगळा काय आहे सांगतो आपण. आजचा दिवस हा वेगळा असा आहे की हा जगाच्या इतिहासातला आजचा दिवस आहे. कसा? इंग्रजांच्या बंदीमध्ये सावरकर अटकले. 2009 मध्ये लंडन मध्ये आणि नाशिक मध्ये जॅक्सनला आणि त्याला कवायतीला मारलं. हे 9ची घटना आहे. त्यानंतर हे स्वतः लंडन मध्ये भयानक क्रांतिकार सुरू आहे, अस्थिरता आहे. त्याच्यापूर्वीच पंडित श्यामजी कृष्णराव फ्रान्स मध्ये गेले होते. फ्रान्स हा स्वतंत्र देश आहे, जिथं इंग्रजांचं शासन नव्हतं. इंग्रजांचं ते शत्रू राष्ट्र समजू आपण, आणि जवळच राष्ट्र ते. अशा ठिकाणी मॅडम कामाजी आणि पंडित शर्मा गेले, पंडित श्यामजी कृष्णराव गेले. सावरकर पण तिकडेच गेले, पण त्यांचं तिथे मन लागत नव्हतं. की सगळीकडे आगडोंब उसळला आहे, भारतात आगडोंब उसळला आहे. लंडन मध्ये काम सुरू आहे, मदनलालनी काम केलं आहे, एक राणा म्हणून आहेत, एक खानगोजे म्हणून आहेत, एक चट्टोपाध्याय म्हणून आहेत, तिथे क्रांतिकार मंडळी आहे. आणि हे आपलं काम करताना गुपचाप शांतपणे फ्रान्समध्ये बसून राहणं हे योग्य वाटलं नाही. मी जाणार. लोक म्हणतात की सावरकरांनी ही चूक केली की जे फ्रान्स मधून लंडन मध्ये आले. मग त्यांनी काय गुपचाप दडून बसायला पाहिजे होतं? क्रांतिकारी माणूस शांत बसत नाही, ते काय दडून बसणारे भुसेसारखा प्रकार नाहीये. हा शूरवीर आहे, हा निद्राश छातीनं समोर जातो. बुद्धिमत्ताचं काम आहेच, पण केव्हा बुद्धीपेक्षाही शौरत्व आणि भावना प्रधान ह्या गोष्टी जिंकतात, तेव्हा अशा गोष्टी होतात. सर्वच गोष्टी बुद्धिगम्य नसतात, काही बुद्धीच्या पल्ल्याने गोष्टी असतात. बुद्धी सुरक्षा दाखवते, पण हृदयाची तडफ ही आक्रमण दाखवते, यश दाखवते, कीर्ती दाखवते आणि काहीतरी धाडस दाखवतं. ते धाडस त्यांनी केलं, ते होणारच होतं. स्टेशनला पकडलं गेलं. मार्चमध्ये त्यांच्यावर मोठे खटले चालणार होते, आपण नंतर ते माहित आहे. पण त्या खटल्यापूर्वीची घटना अशी आहे की त्यांना असं कळलं की आता आपल्याला भारतामध्ये हे हलवणार आहे. 1 जुलैला त्यांना मोरिया नावाच्या बोटीत बसवलं. 1 जुलैला मोठी बोट असते ती, आणि ती बोट आता पुढे जाणार आहे तर फ्रान्स मार्गे भारतात जाणार आहे. आणि त्यांना बसवलं. पहारेकरी, चौकीदार, माणसं, संरक्षण रक्षक, सगळं. साधा कैदी नाही ना हा साधा कैदी नाही आहे. हा क्रांतिकारकांना वेळ लावणारा कैदी आहे. अनेकांना क्रांतिकार्य करण्यासाठी उत्तेजित करणारा हा प्रेरक आहे. एक सैनिक परवडतो, ज्या सैनिकांना वेळ लावणारा माणूस असतो तो देशाला परवडत नाही, इंग्रजांना परवडत नव्हता. त्यामुळे इतर लोकांना अनेक गादी लोड सह आराम मिळाला, सुख मिळालं, त्यांच्यामध्ये त्रासच नव्हता इंग्रजांना. ते कधी 100 वर्ष जरी जगले तरी ते शांतपणे बसू शकत होते गादी लोडामध्ये, पंख्यामध्ये. त्यांना रेडियम चालत नाही ना, रेडियम चालत नाही. तो सामान्य सोपा आहे का? त्यांनी ठरवलं की आपण आता इथे आपल्याला अटक केली आहे मोरिया बोटीमध्ये, आता सगळंच आहे. वर्णन काय करू मी, तुम्ही कल्पना करा, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की सगळं जखलेलं काम आहे. त्यांनी विचार केला की आता ही बोट फ्रान्सच्या
किनाऱ्यावर मार्सेलिस नावाचा किनारा आहे, तो तिथे लागणार आहे. योगायोगाने त्या बोटमध्ये तांत्रिक बिघाड झाला, बोट बिघडली. तो एक चान्स असतो. आता अशा वेळेस त्याने अभ्यास केला की आपण आता इथून पळण्यासाठीचा प्लॅन केला पाहिजे. आणि हा प्लॅन अगोदरही झाला होता बरं का. जेव्हा मॅडम कामाची मंडळी जेव्हा त्यांना जेलमध्ये भेटायला आली तेव्हा त्यांनी सांगितलं असं असं होऊ शकते, अशा ठिकाणी माझं हे असणार आहे आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही व्यवस्था करा, मी बाहेर पडणार आहे. आणि हा किनारा इंग्लंडचा नाही आहे, लंडनचा नाही आहे, हा किनारा आहे फ्रान्सचा, मार्सेल्स. फ्रान्समध्ये स्वतंत्र राष्ट्र आहे, ते इंग्रजांचं गुलाम राष्ट्र नाही. त्यामुळे त्या भूमीवर मी पाय ठेवला तर मी इंग्रजांचा कैदी असणार नाही, मग मी तेव्हा आंतरराष्ट्रीय कैदी असेल. मग त्याचं खटला हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालू शकतो पकडल्या गेलो तर. पण पकडण्यापूर्वीच तुम्ही मला पिकअप करा आणि आपण पळून जाऊ, अशी ती योजना होती. पण नियती फार निष्ठुर असते. ती मंडळी काही मिनिटच उशीर आली. मॅडम कामा आणि ती मंडळी आहेत त्यांना काही मिनिटाचा उशीर झाला. त्याच्यापूर्वी यांनी उडी घेतली, तो अंदाज घेतला. त्या खिडकी असतात ते गोल असे गोल काचेच्या, त्याने अंदाज घेतला आयुष्यात पहिल्यांदा माझ्या जाणव्याचा उपयोग मला झाला म्हणे. मी आयुष्यभर जाणवं वापरलं असेल पण त्या जाणव्याचा उपयोग. विज्ञानवादी होते सावरकर, हे विज्ञानवादी आहे, धर्मवादी नाही, विज्ञानवादी आहे. आणि धर्मवादी म्हणाल तर मग विश्ववादी आहे. जगातले सर्व धर्म बुडवून टाकण्याचं ठरलं असेल तर पहिले मी माझा धर्म बुडवेल आणि मी विश्व धर्म स्वीकारेल, अशी विचारधारा मांडणारे सावरकर आहे. प्रखर विज्ञानवादी सावरकर आहे. सावरकर तुम्ही धर्मवादी म्हणू नका, सावरकर हे विज्ञानवादी आहेत, प्रखर न पसणारे आहेत. आपण त्यांचे जर विज्ञाननिष्ठ निबंध बघितले तर आपल्याला कळेल की हा माणूस वैज्ञानिक आहे. जेव्हा टागोरांना नोबेल प्राइज मिळालं तेव्हा हे बोलले मी तुमचं अभिनंदन करतो, पण याचा खरा हकदार मी आहे. मी जर साहित्यात गुंतलो असतो तर तुमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ साहित्य निर्माण केलं असतं, पण माझ्या देशाचं मला हे काम आहे म्हणून मी त्यात गुंतलोय, तरी तुमचं निवेदन करतो. एवढी आपली क्षमता जाणणारा माणूस. जेव्हा 2 जन्मठेपी मिळाल्या तेव्हा ते काय बोलले माहितीये का, की इंग्रजांनी आमच्या हिंदू लोकांचा, भारतीय लोकांचा पुनर्जन्म मान्य केला तर 25 वर्षाची एक सजा असते, तुम्ही 2 सजा दिल्यात मला, म्हणजे तुम्ही पुनर्जन्म मान्य केला, म्हणजे तुमचा माझ्या हिंदू धर्मावर विश्वास आहे. पण तुम्ही तो धिकार का? कुठेही शक्ती, ही दुर्दम्य इच्छाशक्तीची प्रेरणा ही कुठून मिळाली आहे, कशी मिळाली आहे, हे कल्पनातीत आहे. हे आपल्या मेंदूगम्य नाही आहे. मग हे थकला चौसाल माणसं जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला तो राग आलाच पाहिजे, आवेश आलाच पाहिजे, आणि त्यांना आपण शाब्दिक उत्तर दिली पाहिजे, कायद्यानुसार प्रूफ दिलं पाहिजे. आणि तेच मी काम करत असतो. तर मित्रांनो, ते बोटीवरून त्याने अंदाज घेतला खिडकीचा, माप घेतलं, आयुष्यात जाणवायचा उपयोग पहिल्यांदा आला तो मला ते व्यास मोजताना की हो मी इथून सुटू शकेल. अर्थात त्या काचीचं तावदान असतं, तितक्या वेळात ते काच मोडायची आहे. समजा सगळ्यांचं समोर काच असते ती, त्याकरता त्यांनी आपला कोट काढला, काच झाकली, वेळ कुठे आहे, लगेच त्याची मोजणी केली, जमत आहे, दोन्ही हात पाय करून त्यांनी शरीर पुसत होतं आणि त्यातून निसटले, कसा ते घसाटा लागला, अंगाचे ओरखडे उघडले, त्याला समुद्राचं खारट पाणी लागणार होतं त्या जखमांना. फक्त कल्पना करा. आणि त्यांनी ती उडी घेतली. ती उडी जागतिक उडी ठरली. ती काही एखाद्या साध्या ठिकाणची नाही आहे. आपण त्याची तुलना जन्मला हनुमानाची उडी घेतली सूर्याचा लालबुंद गोळा खाण्यासाठी, त्या उडीशीच करता येईल. कारण की ती उडी आंतरराष्ट्रीय कायद्याची होती. जगातल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात तो खटला चालणार होता की आता हा कैदी इंग्लंडचा नाही आहे, मी तुमच्या फ्रान्सच्या भूमीवर आहे, आता मला तुम्ही अटक करा, मी तुमचा कैदी आहे, हा इंग्रजांचा नाही आहे आणि मी तुमचा कोणता गुन्हा केलाच नाहीये, त्यामुळे तुम्ही मला काहीच करू शकत नाही. पण दुर्दैवानं असं ही सगळं घटना होईपर्यंत तिथले जे पोलीस मंडळी होते त्याच्यावर त्यांची फ्रान्स भाषा, त्यांना इंग्रजी कळत नव्हतं, त्यामुळे त्यांनी ते करण्यापूर्वीच त्यांनी ते काम सुरू केलं आणि तितक्या वेळातच इंग्रजांचे ते बोटवरचे अधिकारी आले आणि सावरकरांना पुन्हा त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी अटक केली. पण ही घटना मोठी झाली. घटना अशी झाली की फ्रान्सचा जो राजा आहे, प्रधान, त्याला राजीनामा द्यावा लागला. तू चूक केली आहेस, इंग्रजाला शरण गेलास, तुझ्या पोलिसनी पैसा खाल्ला, भ्रष्टाचार केला आणि या आंतरराष्ट्रीय कैद्याला अटक केली. आणि हा आंतरराष्ट्रीय कायदा चालला खटला
हा चालला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये एका कैद्याचा, ही एकमेव गोष्ट आहे जगामध्ये. आणि या खटल्यानंतर आता सिच्युएशन युनोवर्स त्यांचंच वर्चस्व असते. खटला चालला, पण इंग्रजांनी अशी काही आयडिया केली की खटल्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह लागला नाही. पण नोंद झाली की आंतरराष्ट्रीय न्यायालयात चाललेला एका कैद्याचा खटला, की जो भारताचा कैदी आहे, क्रांतिकारक आहे, त्याला पकडल्या गेलं आणि तो फ्रान्सच्या भूमीत आला. पण फ्रान्सच्या भूमीमध्ये त्यांनी संरक्षण दिलं नाही, ही फ्रान्सची चूक झाली, हे पण नमूद झालं. आणि आज त्या तिथे त्याची नोंद आहे. तो मार्सेल्स किनारा आपण पाहायला गेलं पाहिजे. आजही हिमालयाचं एक शिखर सावकर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याची नोंद केली पाहिजे. तो असा तो बदल झाला म्हणून ही उडी इतिहासामध्ये फार मोठी घडली जाते. आणि तो आजचा दिवस आहे. बरोबर आजच्या या घटनेला म्हणजे 8 जुलै 2015 आणि आजची आहे 15 म्हणजे 115 वर्ष झाली. आज 8 जुलै 1910 ला ही घटना घडली आहे. तर हे 7, 8, 9, 10 काळ भयानक कठीण आहे, खूप कठीण काळखंड आहे. पुढे म्हणते हे शिकायला गेलेच नाही, ते शिकायला गेलेच नाही. कृष्णाने जसं मथुरेला प्रवेश केला आणि किती लांब तो उभा आहे. कृष्णाने जेव्हा कंसाचा वध केला तेव्हा ती घटना आपण वाचा. तशीच सेम घटना आग्र्याच्या किल्ल्यात होणार होती. पण शिवरायांना एवढं लांब ठेवलं होतं, शिवरायांना एवढं लांब ठेवलं की शिवराय एका झपक्यात दौड घेऊन त्या तुमच्या त्या राजापर्यंत पोहोचू शकणार नाही. शहनशाह कोण, तो औरंगजेबापर्यंत पोहोचू शकणार नाही. तिची व्यवस्था होती. शिवरायांचा तोच प्लॅन होता की त्याला भर सभेत मारायचं. ते होऊ शकलं नाही. हेही शिकायला नाही गेले. शत्रूचं बलस्थान, त्याचा सूर्य मावळत नाही असं कोणतं त्यांचं ठिकाण आहे, तिथं मी गेलं पाहिजे, तिथं मी भेद केला पाहिजे, तिथं जाऊन मी काम केलं पाहिजे. सोपं नाहीये. तिथे यांनी काम केलं. तर ही अशी उडी जगात प्रसिद्ध आहे आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये मुख्य सुवर्णपान या उडीचं आहे. असा आजचा दिवस आहे. आणि या भूमीत मी आज तुमच्या समोर उभा आहे म्हणून पहिल्यांदा प्रथम या भूमीला प्रणाम केला. आताही पुन्हा प्रणाम करतो. तुम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये जे काही सावरकरांचं पुल्लिंग आहे मित्रांनो, ते असं तेव्हा ठेवलं पाहिजे. त्याचा प्रसार पूर्ण देशभर झाला पाहिजे आणि हे काम वाढलं पाहिजे आणि सावरकर लोकांना कळले पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे गरजेचं आहे. तर याकरता मी माझं आता हे पुढचं काम करतोच आहे. आपण मला बोलवलं आणि मी जो शब्द मांडले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. मी सावरकरांच्या स्मृतीला प्रणाम करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.